नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि दोस्त सौरभ गुरुले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आता तुम्ही पाठी बॅकग्राऊंड बघून तुम्हाला थोडंफार आयडिया आलीच असेल. मी आता सध्या गावी आलो आहे. सकाळीच आलेलो, एक कामानिमित्त आलेलो, तालुक्याला गेलेलो. ते काम निपटवून आत्ताच घरी आलो आहे. तर तुम्हाला आमचं घराचं बांधकाम चालू आहे ते दाखवतो. आणि आता सध्या मी आवाडात उभा आहे. बघू शकता, हे आमचं आवाड आहे आणि बऱ्यापैकी मोठं आहे. आता घर थोडं मोठं केल्यामुळे आवड थोडं छोटं झालं आहे. आपली घराची एंट्रन्स तिकडनं आहे. सध्या रस्ता बंद ठेवलेला आहे, गुरं वगैरे येतात म्हणून रस्ता बंद ठेवलेला आहे. तर तुम्हाला इथूनच दाखवतो, बाहेर गेल्यावर बाहेरून दाखवतो. ही एंट्रन्स असेल आवाडातून घरात येण्यासाठी. ही पडवी आहे, वरती पत्रे वगैरे टाकलेले आहेत आणि समोर बघू शकता. इथून एंट्रन्स झाल्यानंतर हा अंगणा, आणि हा मुख्यद्वार आहे. मुख्यद्वारातून आतमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला हा एक मोठा स्पेस दिसतो, तो आपला हॉल आहे. हॉलला 2 खिडक्या दिलेल्या आहेत, एक ही समोरची आणि एक मंदिर आहे साईडने. हे आपलं मंदिर आहे, जेणेकरून जर काही सांस्कृतिक प्रोग्राम होतील ते बघण्यासाठी आपल्याला इथे एक मोठी विंडो दिलेली आहे. बाकी आपला हनुमानांचा मंदिर आहे. आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर, हॉलमधून आतमध्ये आल्यानंतर आपला हा किचन एरिया लागतो. किचन एरियाला पण 2 विंडो दिलेल्या आहेत, पाहू शकता, एक बॅक साईडला आणि एक मंदिरा साईडला. आणि तिथून आल्यानंतर आपले 2 वॉशरूम आहे आणि हा बाथरूम आहे. तिथून आतमध्ये आल्यानंतर हा एक किचन आहे, जिथे चूल लागणार आहे. आणि एक छोटी पडवी दिलेली आहे पाठीमागे आवाडाला. आणि बाथरूमच्या अगदीच बरोबर समोर एक छोटा बेडरूम दिलेला आहे, बघू शकता. आता सध्या लाईट नाही इकडे. हे बेडरूम दिलेला आहे आणि याची पण विंडो थोडी मोठीच दिलेली आहे. आणि वरती पाहू शकता, हे जे आहे वरती ते पोटमाळा दिलेला आहे छोटासा, काही वस्तू असतील तर ते ठेवण्यासाठी. आणि बरोबर आपण बेडरूममध्ये आलेलो आहोत. मेन दरवाजातून एंट्रन्स केल्यानंतर राईट साईडला आपल्याला हा मोठा दरवाजा दिसतो. ती बेडरूमची खोली आहे. मांजरं बघा कशी बसलेली आहेत, आराम करत आहेत. हां, तर आपण इथे पण वरती पोटमाळा दिलेला आहे या बेडरूमला सुद्धा, पाहू शकता. हा पण बेडरूम मोठा आहे, ह्याला पण विंडो दिलेली आहे आवाडा साईडला. आणि देवाची खोली आहे, ही पण बरीच मोठी आहे. ह्याला फक्त पोटमाळा वगैरे नाही दिलेला आहे, पाहू शकता. इथे पण 2 विंडो आहेत, एक मेन डोरच्या इथून बाहेर बघण्यासाठी आणि हे आवाडासाठी. बघू शकता आवाडात हे आपली नारळाची झाडं आहेत. खूप मोठा नारळाचं झाड आहे हा. आता 2च नारळाचे झाडं राहिलेत, बाकी होती ती तोडून टाकलेली आहेत. आणि हे आपलं चिकूचं झाड आहे, हे केळीचं आहे. आणि पाठी ते छोटं दिसत असेल ते लिंबाचं झाड आहे. आणि बाकी अशी बरेचशी झाडं लावलेली आहेत. आता तुम्हाला वरचं स्ट्रक्चर दाखवतो काहीचं. सीडी चढून वरती आल्यानंतर आपल्याला एक स्पेस दिसते. इथे पण 3 विंडो दिलेल्या आहेत, छोट्या आहेत, या जास्त मोठ्या नाहीत. इन फ्युचर जर बेडरूम बनवायचे झाले तर एक बेडरूम तिकडे होईल आणि एक बेडरूम इथे होईल. हा बेडरूम झाल्यानंतर परत आतमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला एक मोठा हॉल भेटतो वरती फर्स्ट फ्लोअरला. इथे सुद्धा 3 विंडो आहेत, 1 2 3. ही बॅक साईडला विंडो आहे, जे मंदिराचा मेन गाभारा आहे, बघू शकता. हा मंदिराचा गाभारा आहे, तो बघण्यासाठी, किंवा पाठचे जे घर आहेत ते बघण्यासाठी. हा मंदिराच्या बाजूनी रस्ता मंदिराचा अगदी घराच्या जवळच आहे मंदिर. आणि दुसरी विंडो आहे ती बाहेर बाल्कनीसाठी, जो कोणाला इथे बसून आराम करायचा असेल, बाल्कनीत बसायचं नसेल तर.
आणि ही आपली बाल्कनी तुम्हाला दाखवतो. ही पूर्ण मोठी स्पेस आहे बाल्कनीसाठी, बघू शकता. आणि इथे धक्के बांधलेले आहेत. इथे पण ॲक्च्युली धक्का नाही येणार आहे इकडे. इथे एक बॅरिकेड येणार आहे पूर्ण एवढ्या एरियामध्ये, जेणेकरून लहान पोरांसाठी सेफ राहील. ते बघूया आता, लाकडाचं बॅरिकेड येईल की सिमेंट कॉन्क्रीटचं येईल ते नंतर कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये, जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा. आणि काहीसा असा नजारा आहे. सकाळचा जर व्हिडिओ काढली असती तर तुम्हाला नक्कीच चांगला नजारा दिसला असता तुम्हाला इथे. सध्या आमचं घराचं काम चाललं आहे, त्यामुळे या घरात आम्ही आता राहतो आहे. पाहू शकता मम्मी पण तिकडे बसलेली आहे. इथून पण काहीसा नजारा असा आहे, बघू शकता. छान एकदम नजारा आहे. आणि आपला हा बाल्कनीतून व्ह्यू पाहू शकता. ही पूर्ण जागा इथपर्यंत जे ही झोपडी आहे त्याच्यामध्ये फाटी वगैरे ठेवलेली आहेत. आणि इथे सुद्धा केळीची झाडं वगैरे आहेत, वेगवेगळी झाडं आहेत. इथे एक कपडे धुवायसाठी जागा ठेवलेली आहे, बघू शकता.